आपण परमेश्वर कबीरजींची बालकं आहोत. जसं कोणा माता पित्याचं एखादं संतान, मुलगा वा मुलगी कुठल्याही कारणाने कुमार्गावरून चालू लागलं, माता पित्यांना समजतं की भविष्यात त्याच्यावर किती संकटे कोसळतील, त्याच्यावर त्याला किती त्रास होईल. ज्या कारणामुळे माता पिता अत्यंत चिंतित असतात आणि शक्य ते सर्व प्रयत्न करतात कुठल्याही प्रकारे त्या मुलांना परत आपण सुमार्गावर आणू शकू. त्यासाठी त्यांना कितीही काहीही करावं लागलं तरी आपल्या कुवतीनुसार ते पूर्ण प्रयत्न करतात. पण तरीही ती नालायक बालके ऐकत नाहीत. तरीही ते माता पिता चिंतितच राहतात. त्यांचं भविष्य त्यांना ठाऊक असतं. ठीक अशाच प्रकारे परमेश्वर कबीरदेवजी ते पूर्ण परमात्मा आपल्यासाठी सदैव चिंतित राहतात की काळाने यांना इथे त्रिगुणमयी मायेची नशा करवली आहे आणि ह्या काळरूपी, ह्या काळाच्या ब्रह्मांडरूपी विहिरीत, ह्या ब्रह्मांडरूपी विहिरीत ही त्रिगुणमयी मायारूपी भांग घातली काळाने आणि या भांगेच्या नशेत आपण सर्वच्या सर्व परमात्म्याला विसरून ह्या खड्ड्यात पडलेले आहोत. परमेश्वर कबीर देवजी म्हणतात, कबीर ये माया अटपटी, सब घट आण अड़ी, और किस किस को समझाऊं, या तक कुआ भांग पड़ी. आता पुण्यात्म्यांनो, आपण इथे ज्या गोष्टीची डिमांड करता, परमात्म्याकडून जे काही मागायला येता, ते काय मागता? जोपर्यंत तुम्हाला तत्वज्ञान होत नाही तोपर्यंत काय डिमांड करता? निसंतान संतानाची इच्छा धरूनच इथे येतात. आणि कोणी निर्धन असेल, ज्याच्याकडे पैसा नसेल, तो फक्त पैसाच मागायला येतो. कोणाला काही आजार, त्रास, रोग किंवा काही अन्य भूतबाधा असेल, पित्रबाधा असेल वा देवांमुळे काही त्रास असेल, तर त्याचं निवारण व्हावं म्हणून इथं येतात. त्याच्या निवारणाची इच्छा धरून इथं येतात. पुण्यात्म्यांनो, ज्यावेळी आपल्याला हे तत्वज्ञान समजेल, तत्वज्ञान होईल, त्यावेळी तुम्ही ही डिमांड विसरून जाल. कोणती डिमांड? नंबर 1 संतानाची आणि नंबर 2 भरपूर धनप्राप्तीची. तिसरी जी तुमची इच्छा आहे की तुम्हाला काही प्रेतबाधा आहे, काही पित्रबाधा आहे, कुठल्या देवाचा प्रकोप झालाय, ह्याचं निवारण तुमचं ठीक आहे. हे अवश्य ह्या कारणासाठी सुद्धा इथं येणाऱ्याला खूप फायदा होईल. आता साध्याशा शब्दात हा दास हे सांगू इच्छितो की कोणताही प्राणी, कोणतीही आशा वा इच्छा वा कोणत्याही कष्ट वा संकटासाठी परमात्म्याच्या दरबारात येतात. धन्य आहेत ते प्राणी आणि धन्य आहेत त्यांचे माता पिता ज्यांच्यापासून जन्म झाला. कारण इथे आल्यामुळे तुम्हाला तत्वज्ञान होईल, पूर्ण अध्यात्मज्ञान होईल, सर्व कर्मांशी तुम्ही परिचित व्हाल आणि मग तुम्ही जी इच्छा घेऊन आला आहात त्या इच्छा सुद्धा परमात्म्याकडून मिळतील, त्यांची पूर्ती होईल.
पण ती किती होईल? जितकी तुमच्या हिताची असेल. जी तुमच्या हिताची नसेल, ती इच्छा तुमची इथे पूर्ण होणार नाही. भलेही तुम्ही असा विचार करत राहाल की मला असं व्हायला पाहिजे होतं, मला हे घडायला पाहिजे होतं, ते तुमचे स्वतःचे विचार असतील. परमात्मा काय करतील ते परमात्माच जाणोत. जसं एखादी रोगी व्यक्ती एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे जाते आणि तिथे गेल्यानंतर मग ती डॉक्टरला समर्पित होते. तो डॉक्टर मग जी काही ट्रीटमेंट करतो त्या रुग्णाच्या हितासाठीच करतो. आता तिथे रुग्ण स्वतःच चालवू शकत नाही. तो रुग्ण जर स्वतःच चालवू लागला, त्याला वाटू लागतं की आपल्या इच्छेनुसारच डॉक्टरांनी काम करावं, तर डॉक्टर त्याची योग्य जी असेल त्याची इच्छा, आवश्यकता त्यालाच पूर्ण करेल, नाहीतर तो स्वतःचंच काम करेल, भले रुग्णाला वाईट वाटलं तरी. आता जसं डॉक्टरला वाटत असतं की ह्याचा जीव जाईल आणि पाय कापावा लागेल ज्यामुळे याचे प्राण वाचतील, तर डॉक्टर हे काम करतीलच करतील. तुमचं मत नक्की विचारतील की तुला मरायचंय की जिवंत राहायचंय. जगायचं असेल तर तुझा पाय कापावा लागेल. तर मग तो रुग्ण सुद्धा परवानगी देतो. तसं तर त्या रुग्णाची इच्छा नसते की पाय कापला जावा, पण जीव वाचवण्यासाठी तो पाय कापणं हेच योग्य समजतो आणि तेच बरोबर आहे. ठीक अशाच प्रकारे पुण्यात्म्यांनो, तुम्ही इथे परमात्म्याच्या दरबारात आले आहात आणि हे ते हॉस्पिटल आहे जे तुमच्या जन्म आणि मृत्यूच्या रोगाला नष्ट करेल, संपवून टाकेल. आणि पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत हा जीव कुठला त्रास अनुभवत नाही, तोपर्यंत तो कोणाच्या सांगण्यावरूनही ऐकत नाही. आणि जेव्हा त्याच्यावर आपत्ती येते, मग तो ओरडत फिरतो. आपण पुण्यात्म्यांनो, ज्या व्यक्ती वृद्ध झालेल्या आहेत त्यांच्या जवळ थोडा वेळ बसत चला. त्यांचे अनुभव ऐका. त्यांच्यावर आता काय वेळ आलीये. आधी ते पण तरुण होते. एक क्षणही त्यांना निवांतपणा नव्हता. पूर्ण दिवस धावपळीत जात असे आणि आता वृद्धावस्थेत त्यांची किती दुर्गती होत आहे. आणि मग मृत्यू कोणालाच नको असतो, आणि मृत्यू तर येईलच. वृद्धावस्था कोणालाच नको असते, वृद्धावस्था पण येतेच. तर हे जे आपल्याला नको असतात ते कष्ट आपल्यावर नक्की येतात. तर सांगायचं तात्पर्य हे की हे दुःखाचं मूळ आहे. आणि हे दुःख मिटेल कसं? हे मिटेल जेव्हा आपण सतलोकात जाऊ. जरा आणि मरण तिथेच संपेल, कारण सतलोकात तुमची अशीच सृष्टी असेल. जसे आपण इथे राहत आहोत तसाच तिथं आपला परिवार असेल आणि आपलं शरीर खूप सुंदर असेल, एका तत्वाचं बनलेलं असेल. त्याच्यात नाडी आणि हे स्नायू इत्यादी नसतात. शुक्रम अकायम असनाविरम होता है. म्हणजे माता पित्याच्या संयोगातून बनलेले, शुक्रापासून नसतं, वचनापासून सृष्टी बनते, ज्याने आपला परिवार बनतो. आणि तिथे ना कधी वृद्धावस्था येते ना कधी मृत्यू होतो. इथे ह्या पृथ्वीवर तुम्ही कितीही मोठा व्यवसाय सुरू करा आणि कितीही मोठं घर बांधा आणि कितीही बँक बॅलन्स बनवा, तुमच्या सोबत तो धोका आहे. तुम्ही त्याला तुमच्याबरोबर नेऊ शकत नाही, तुम्ही ते उपभोगू शकत नाही. तर मग हे सारं जीवन बर्बाद करण्याचं औचित्य काय आहे तुमचं? मूर्खता, अज्ञानता, तत्वज्ञानहीनता. आणि जेव्हा तुम्हाला तत्वज्ञान होईल, मग आपण परमात्म्याकडे एकच प्रार्थना करत राहाल,
हे परमेश्वर, आमचा पिच्छा सोडव, आमचे जन्म आणि मृत्यू सदासाठी नष्ट कर. हे प्रभू, परत कुठे जन्म न होऊ दे. आणि समजा तुमचा, कारण आपण इथेच राहू इच्छितो, आपल्याला मृत्यू नको असतो, कंपल्सरी होईल, तो बाय फोर्स होईल, पण त्यावेळी सुद्धा इच्छा राहीलच कोणत्या ना कोणत्या वस्तूमध्ये. तर मग आपला दुसऱ्यांदा परत जन्म होईल. जहां आशा ताबासा होवे और मन कर्म वचन सुमरियो सोय. आता जिथे तुमची आशा राहून जाईल तिथे तुमचा मग दुसऱ्यांदा जन्म होईल. तर इथे परमात्मा आपल्याला काय सांगू इच्छितात की जसं तुमच्यावर काही कुठल्याही प्रकारचा त्रास आहे, जसे काही प्रारब्धात तुमच्या दुःख आलं आहे आणि ज्यामुळे तुम्ही परेशान आहात, आपण इथे आला आहात, परमात्मा आपल्या हिशोबाने तुमची ती बाधा दूर करेल. हा तो समर्थ परमात्मा आहे, तुम्हाला एका सेकंदात सर्व सुखे देऊ शकतो. पण आपली सवय वाईट आहे की आपण सुखी होताच परमेश्वराला विसरून जातो. आणि जेव्हा आपल्यावर आपत्ती येतात तेव्हा आपण परमेश्वराचा शोध घेतो. आपली सवय बनलीये झाडफूक करण्याची. आपण हॅबिच्युअल झालो आहोत की कोणाला काही त्रास झाला, त्याने जाऊन जंतर मंतर घेतलं, बस ते सांगणाऱ्याला दिले 100 रुपये जे त्याने मागितले, काही फरक पडला तर चांगलंच आहे, नाहीतर तो त्याच्यात खुश, आपण आपल्यात खुश, बस एवढंच काम आहे. पण इथे असं नाहीये. इथे तुमचा तो दीर्घरोग कापला जाईल, ज्यासाठी तुम्हाला रेग्युलर ट्रीटमेंटची खूप आवश्यकता पडेल. आणि परमात्म्याच्या दरबारात आल्यामुळे ज्या इच्छा तुमच्या आहेत त्या सर्व पूर्ण होतील. जसं शेतकरी गहू पेरतो. आता पुण्यात्म्यांनो, तुम्ही ह्या तत्वज्ञानाशी परिचित व्हा. म्हणूनच तुम्हाला वारंवार बोलावलं जातं, ज्यामुळे तुम्ही ह्या ज्ञानाशी पूर्ण रूपाने परिचित व्हावं. आणि तुम्ही मग परमात्म्यामध्ये रुची ठेवावी आणि विचलित होऊ नये. म्हणून तुम्हाला इथं पुन्हा पुन्हा बोलावलं जातं. आता परमात्म्याच्या दरबारात आल्याने तुमची जी, जसं शेतकरी गहू पेरतो, त्या शेतकऱ्याचा गहू पेरण्याचा उद्देश काय असतो? सगळ्यात पहिला उद्देश तर त्याचा हा असतो की माझं कुटुंब उपाशी राहू नये. आपण उपाशी मरू नये, आपलं पोट भरावं. त्याच्यानंतर आता जसं ह्या उद्देशानेच गहू पेरला जातो. आणि मग काय होतं? आता गहू पेरला तर सगळ्यात आधी त्याचं तृण उत्पन्न होतं, मग त्याची लोंबी येते आणि लोंबीत मग गहू असतात. आधी रोप उगवतं, तर जे रोप असतं त्याचा भुसा बनतो आणि लोंबीमध्ये जे गहू असतात ते जीवन देणारं अन्न असतं. तर पुण्यात्म्यांनो, ही परमात्मा कबीरजींची जी साधना भक्ती तुम्हाला दिली जाईल ती तुम्हाला अशी असेल जसं गहू पेरण्याचा उद्देश शेतकऱ्याचा आपल्या कुटुंबाचं पोषण करणं असतो आणि त्याच्यात भुस्सा तर आपला आपणच बनतो. त्या भुस्याची त्याला आवश्यकता नव्हती तरीही बनला. तर पुण्यात्म्यांनो, ज्या इच्छा तुम्ही इथे तिथे घेऊन फिरत होतात महापुरुषांकडे, संतांकडे, आणि त्या तुमच्या पूर्ण होत नव्हत्या, ना होऊ शकत होत्या, कारण ते संत ज्या परमेश्वराची भक्ती करतात, ज्या देवतांची साधना करतात, ते संत, ते भगवान, त्यांच्या देवता तुमच्या प्रारब्धात परिवर्तन नाही करू शकत, तुमच्यावर येणाऱ्या संकटाचं निवारण नाही करू शकत.
आणि तुम्ही तिथे श्रीमंत व्हायला जात होतात किंवा कुठला त्रास दूर व्हावा म्हणून जात होतात, तिथे तुम्हाला काही लाभ झाला नाही आणि नव्हताच होणार. तर जसं शेतकऱ्याचा उद्देश गहू पेरण्यामागे आपल्या कुटुंबाचं पोषण असा होता आणि भुस्सा खोली त्यानेच भरली, ज्याची त्याला इच्छा नव्हती पण तरी मिळाला. आधी भुस्साच तयार होतो. तर पुण्यात्म्यांनो, तुमचा उद्देश आहे इथे जन्म आणि मृत्यूचा रोग कापणं हाच असला पाहिजे. तुम्हाला जी साधना दिली जाईल त्या साधनेत तुमच्या सांसारिक इच्छा ज्या आवश्यक असतील आणि तुमचे संकट निवारण तर त्या भुश्याप्रमाणे आपल्याला आपणच नको असताना सुद्धा ते परमात्मा निवारण करतील आणि धन तुम्हाला असं देतील जसं त्या गव्हाचा भुस्सा आधीच तयार व्हायला सुरुवात होते. आता ह्या गोष्टीचा तुम्ही खोलात जाऊन विचार करा. जर कोणी अनोळखी व्यक्ती गव्हाला परिपक्व न होऊ देता प्राण्यांच्या चाऱ्याच्या उद्देशाने ते कच्चेच कापून कापून खायला घालू लागले, जनावरे पोसली जातील म्हणून. जनावरं तर पोसली जातील पण तो भुकेने मरेल. तर सांगायचं तात्पर्य काय की तुम्ही इथं जे मागायला याल ते काय मागाल? मोक्ष. तुमचा उद्देश आहे मोक्ष मिळावा आणि त्या मोक्षाबरोबर तुम्हाला ज्या सांसारिक सुविधा तुम्हाला हव्या आहेत तुमच्या भाग्यात नसतील तरीही भगवान देईल. तुमच्या नशिबात काही आपत्ती असेल, मालिक ती देणार नाही. आपत्तीचा अर्थ आहे जसं काही भगिनी येतात संतान प्राप्ती, संतानाची मागणी करण्यासाठी. परमात्मा ती इच्छा पण पूर्ण करतो. काहींवर स्थिती अशी येते की परमात्म्याची कृपा होते पण प्रार्थना करतात, येतात बहिणी मुली की असा असा हा आमचा गर्भ पडला. आम्ही त्यांचं सांत्वन करतो, मुली भक्ती कर, परमात्म्यावर विश्वास ठेव, मग ठीक होऊन जाईल. तरीही ती प्रार्थना करते 6 महिने वर्षानंतर की दुसरा पण असाच खराब झाला. तर त्यांना तत्वज्ञान झाले नसल्यामुळे त्या खूप विचलित होतात आणि परमेश्वरापासून लांब निघून जातात. आणि समजून चला तिथे त्यांच्यावर कृपा झाली तरी काही संतान तिचे ठीकठाक उत्पन्न होईल आणि ते संतान तिचे शत्रू होईल पुढे जाऊन. शत्रू कसे होतात? जसं एका मुलाचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर त्या मुलाने आपल्या पत्नीला मारपीट केली हुंड्यावरून. त्या मुलीने आत्महत्या केली. ती आई पण, बाप पण, मुलगा पण, बहीण पण सगळे जेलमध्ये. आता इथे तुम्ही विश्वास ठेवा ह्या परमात्मा, कारण आपण जीव आहोत. भगवान परमात्मा परमात्माच असतात. आपण जीव संज्ञेकडे काहीही मागत राहिलो तो नाही देणार. जसं त्या बहिणींचा तो गर्भपात होत होता ते परमात्म्याचं ऑपरेशन होतं. जर कोणी अशी नालायक संतान तुमच्या नशिबात होती त्याचं निवारण करत होते, भगवानांचा दोष नसतो. ते त्यांच्या हिशोबाने त्यांचा जीवन संस्कार स्वतःच्या जीवन संस्काराने कापत होते, समाप्त करत होते. पुण्यात्म्यांनो, तुम्ही परमेश्वराच्या विषयी आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत बिलकुल मायनस आहात. मायनस. आतापर्यंत जे काही ज्ञान आपल्याला प्राप्त झालं ते अज्ञानानं भरलेलं आहे आपल्यासाठी. तुम्ही परमात्म्याच्या शोधात फिरत आहात, भटकत आहात. परमेश्वर कबीरजींनी स्वतः येऊन आमच्या स्थितीला स्पष्ट केलं आहे कि पर्वत पर्वत में फिरा कारण अपने राम, राम जैसे संत मिले जिन सारे सब काम. परमात्म्याकडून मिळणाऱ्या लाभासाठी हे प्राणी न जाणे कुठे कुठे भटकतात. परमात्मा आम्हाला सांगू इच्छितात की जेव्हा माझा कोणी संत
माझ्या संताला शरण जेव्हा येतात तेव्हा त्यांची सर्व कार्य सुरू होतात, सिद्ध होतात. प्रारंभ होतात त्यांची हळूहळू ही कार्य, सर्व कार्य सिद्ध होतात. त्यासाठी सांगितलंय की राम जैसे संत मिले जिन सारे सब काम. तर पुण्यात्म्यांनो, तुमचा उद्देश जो आहे तो बदलला गेला पाहिजे ह्या ज्ञानाच्या आधाराने. राहिली गोष्ट संकट निवारणाची, ते तर नाही राहणार तुमच्यावर. त्यासाठी थोडा तुम्ही धीर धरला पाहिजे. धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ हो, माली सींचे सोगडा समय आए फल हो. जसं एक आंब्याचं रोपटं पेरलं जातं आणि त्यात खड्डा बनवून त्यात सिंचन सुरू केलं जातं. शेकडो घडे पाण्याचे त्यात घालत राहतात. 1, 2, 3 वर्ष, 4 वर्षांपर्यंत. मग ते रोपटं झाड बनतं आणि जेव्हा ते आंब्याचं झाड मोठं होतं ते मग फळं देतं. आणि इतकी फळं देतं की तुम्ही पण खा, शेजारी पण घेऊन जाऊ देत, आजूबाजूला घरे असणारे आणि नातेवाईकांना पण पाठवून द्या, ती संपणार नाहीत. सांगायचं तात्पर्य हे की आजपर्यंत तुम्ही जी साधना करत होता ते शास्त्रविधी त्यागून केलेलं मनमानी आचरण होतं. आजचा अर्थ आहे की जे पहिल्यांदा ह्या परमक्षर ब्रह्मला शरण येतात, कबीर परमेश्वराला शरण येतात, त्याच्या आधी. आणि ती साधना काय होती? तुम्ही जसे कोण्या संत पंतांकडून उपदेश घेऊन नाम जप करत होतात, भक्ती करत होतात, ती बाभूळ पेरलेली होती. बाभळीचं झाड लावलं होतं आणि त्या अज्ञानींनी तुम्हाला सांगून ठेवलं होतं की हे आंब्याचं झाड आहे. तुम्ही त्याला सिंचन करत होतात, अर्थात पूजा करत होतात. काळाची पूजा करत होतात, त्या किक्कराची, बाभळीची पूजा करत होतात, आंबा समजून. म्हणजे तो दयाळू भगवान समजून तुम्ही काळाची पूजा करत होतात. काळाची पूजा कोणकोणती आहे? ही 5ही नावं काळाची जाणा, जे राधास्वामी पंथामध्ये, जय गुरुदेव पंथामध्ये जे प्रचलित आहे. ही 5ही नावं काळाची जाणा. तीनों देवा काल हैं ये ब्रह्मा विष्णु महेश, भूले चूके समझियो सबका हो आदेश. कारण श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी, श्री शिवजी हे काळाचे पुत्र आहेत आणि ह्या तिघांनी ह्या काळाच्या पूर्ण व्यवस्थेला सांभाळले आहे. ह्यांची पूजा करणारा पण काळाच्याच जाळ्यात राहील, त्यातून बाहेर नाही येऊ शकत. अन्य जितक्याही देवी देवतांचं तुम्ही पूजन करता ते सर्व काळाच्या अंतर्गत आहेत. सुरनर मुनिजन 33 करोड़ी, बंदे सभी काल की डोरी. आता तुम्ही कोणाच्या पूजा करत होतात? जो कोणी ब्रह्मपूजा करतो, ओम नावाला सुप्रीम मानून बसला आहे, तो सरळच काळाला टक्कर देत आहे, तो काळाचा पुजारी आहे. आता आपण दयाळची पूजा करायची आहे. परमक्षर ब्रह्मची पूजा सोडून ज्या कोणत्या साधना तुम्ही करत होतात, तुम्ही बाभळी पेरून ठेवल्या होत्या. आणि जे कबीरपंथी आहेत, नकली बनलेले हे कबीरपंथी, तेही अन्य नाव देतात, त्यांच्याकडे सत्साधना नाहीये. त्यांनी कबीर परमेश्वराच्या आडून तुम्हाला बाभळीचं बी दिलेलं आहे आणि तुम्ही ते बाभळीचं बी पेरलं आहे. सतनामाच्या साधनेशिवाय सगळ्या जितक्या साधना आहेत त्या सगळ्या बाभळी आहेत, म्हणजे काळाची साधना आहेत. सतनामामध्ये 2 अक्षर असतात. एक ओम अक्षर आहे, दुसरं तत् आहे जे सांकेतिक आहे, आणि तिसरा मग तुम्हाला एक मंत्र अजून मिळेल जो सार नाम असतो. परमेश्वर कबीरजींनी म्हटलं होतं की दास तो लाख दोहाई, ये सार शब्द कई बार न जाई. सार शब्द बार जो पढ़ी, बिचली पीढ़ी हंसनी तरही. इस मूल मंत्र को, इस सार नाम को तब तक छुपाई जब तक ये 12 पंथ ना मिट जाई. तर पुण्यात्म्यांनो, तुम्ही ह्या आंब्याच्या बीला रुजवाल,
तुम्हाला ज्ञान यासाठी देण्यात येतं की कोणी तुम्हाला भ्रमित करू नये. कुठे तुमच्या आंब्याच्या रोपाला उखडून आणि पुन्हा त्याच खड्ड्यात बाभूळ रुजवू नये. तुम्हाला आंब्याची आणि आंब्याच्या व्यतिरिक्त बाभूळ वा झाड, कैर, किक्कर यांची ओळख करून दिली जाते. ज्या कारणाने तुम्ही तुमच्या आंब्याला मग दृढतेने परिपूर्ण कराल, म्हणजे सद्भक्ती करून सफल व्हाल. आता असं सांगितलं आहे की धीरे धीरे रेमना धीरे सब कुछ हो, माली सींचे सौगडा समयाय फल हो. एका रोपाला झाड बनवण्यासाठी किती वेळ लागतो, आणि ते ठीकठाक मोठं झालं, मग पहा त्याचे रंग थाट करून देईल, सावली सुद्धा मिळेल, फळं सुद्धा मिळतील. तर अशाच प्रकारे हे तुम्हाला सद्भक्ती रूपी, सतनाम रूपी आंब्याचं बी दिलं आहे. आता त्याला होऊ द्या, थोडा वेळ द्या देवाला. काही दिवस, काही काळानंतर पहा तुम्हाला किती सुख मिळतील. तुमचे शेजारी आश्चर्यचकित होतील. काही दिवस जर तुम्ही सच्च्या मनाने जारी राहिलात, तुमच्या घरात सुख येईल, तुमच्या सगळ्या आपत्ती दूर होतील. आणि अन्य देवांच्या साधना ज्या तुम्ही करता, दुसऱ्या देवांच्या ज्या पूजा करता, त्यामुळे तुमचे हे 3 ताप सुद्धा नष्ट नाही होऊ शकत. जसं प्रेतबाधा आहेत, पितृबाधा आहेत, वा कुठला देव प्रकोप आहे, वा प्रारब्धाचा कोणता त्रास तुम्हाला होणार असेल, तो अन्य एक परमक्षर ब्रह्माचा त्याग करून कोणाच्याही साधनेनं तुमचं ते संकट निवारलं नाही जाऊ शकत. आणि मोक्ष तर फार दूरची गोष्ट आहे, आणि इथे तुम्हाला मोक्ष पण मिळेल, तुमची सर्व संकटे पण दूर होतील, आणि तुमचं जीवन सुखी होईल. एक भक्त सांगत होता की आम्ही तुमचं नाव घेण्याच्या पूर्वी, म्हणजे कबीर परमात्म्याचं, हा दास तर एक नोकर आहे त्या परमपित्याचा, आणि असं समजा तो डॉक्टर आहे, हा दास कंपाऊंडर आहे. त्याने सांगितलेली जी काही ट्रीटमेंट आहे ती तुम्हाला दिली जाते, आणि जो त्याला नीट रीतीने मर्यादेत राहून करेल त्याचे सर्व रोग नष्ट होतील. तर त्याने काय सांगितलं की इथे उपदेश घेण्यापूर्वी आम्ही फार दुःखी होतो. प्रेतात्मे फार त्रास देत होते. आम्ही 4-5 भाऊ आहोत, सगळ्यांनाच या बाधा होत्या. आम्ही तुमच्याकडून उपदेश घेतला. कबीर परमात्म्याच्या कृपेने आमच्या तर बाधा संपतील, आणि ते सर्व जे भूत प्रेत आमच्या घरात होते ते इतर भावांकडे गेले. आता ते तिथं एकत्र होतील आणि आणखीन उच्छाद मांडून देतील. तिथं आधी तर 1-2च होते, आता खूप असतील. त्यांच्या मनात ही भावना बनली की हे तिथून बरबालाहून नाम घेऊन आले, त्यांनी आमच्यावरती जादूजंतर केलं, आणि आमच्याबरोबर ते भांडणं करू लागले की तुम्ही तुमची भूतं आमच्याकडे पाठवलीत. आता पुण्यात्म्यांनो, जसं आम्ही कोणाचं भूत पाठवत नाही कोणाकडे, आम्ही आमच्या भक्ताचा प्रबंध करून देतो. कसा? जसं खोलीत ऑल आउट लावली, ऑल आउट लागताच डास सगळे पळून जातात, ते मग दुसऱ्या खोलीत जातील जिथे ऑल आउट नसतं. तर परमात्मा कबीरजींचं जे सतनाम आहे, खरं नाम जे तुम्हाला दिलं जातं, प्रथम मंत्र पण आणि दुसरा मंत्र पण, ते ऑल आउट आहे. आणि ज्या घरात हे ऑल आउट लागेल तिथले मच्छर मग दुसऱ्या घरातच जातील. भाऊ, आम्ही जंतर मंतर नाही करत, आणि त्यांना पण पाहिजे तर ऑल आउट लावावं, त्यांनी पण घेऊन जावं आपला मंत्र इथून, आणि मग काय पळून जातील ते. तर पुण्यात्म्यांनो, परमेश्वराला न ओळखता आपण असे भटकत होतो. प्रसंग चालू होता की कोणी संतान मागायला येतात, कोणी धन मागायला येतात,
त्यासाठी परमात्मा तुम्हाला एक थोडंसं गाईडलाईन देतात. भाई क्या मांगो कुछ थिर न रहाई, देखत नैन चला जग जाई, 1 लाख पूत 1.25 लाख नाती, उस रावण के दीवान बाती. होय होय. किती छान उदाहरण दिलं आहे भगवान कबीर साहेबांनी. तुम्ही एक पुत्र प्राप्त करून काय तारे तोडणार आहात सांगा बरं. समजून चला, परमात्मा तुम्हाला पुत्रप्राप्ती नाही झाली तुम्हाला, आणि तुम्ही त्या पुत्रप्राप्तीसाठी इथं आला आहात. आणि परमेश्वराची इच्छा नाहीये की तुमच्या संसारात कुठलं असं वाया गेलेलं संतान असावं जे तुम्हाला पुढे जाऊन खूप दुःखी करेल, तर नाही देणार. तर अशा प्रकारे संतान प्राप्ती झाली नाही. बिना ज्ञानाचे ते प्राणी मग काय करतील? इथून निघून जातील. मग दुसरीकडे कुठेतरी धक्के खातील. संतान तर त्यांना होणारच नाही, कारण इथे नाही तर कुठे दुसरीकडे होऊच शकत नाही. परमात्म्यांची जर इच्छा असेल तर इथे सर्व काही देऊ शकतात. इथे तुम्हाला दाखवतो 27 वर्षांच्या वयात. आता भानगड काय? बिना ज्ञानाची आम्ही काय डिमांड करत आलो आहोत. काल एका भक्ताचा फोन आला की आमच्या 27 वर्षात दया केली देवाने, आणि मग इवलस तोंड करून म्हणाले, एकदम ह्या 2 मुली झाल्या. अरे तू तर संतानच मागायला आला होतास, मग आता तोंड वाकडं का करतोयस? आता तुम्ही मागायला जर संतानच आलात तर परमात्म्याने विचार केला असेल की बहुधा याला ह्याच पद्धतीने दिलं तर चांगलं आहे. 2 मुली दिल्या एकदम. आणि मग त्याला समजावलं, बाबा परमात्म्याचा आत्मा आहे, मुलगा असो वा मुलगी, ही चूक पण काढून टाक. तर इथून ते निघून जातात, त्यांना संतान तर होणार नाही. मग काय होतं? हा समाज काल प्रेरित होतो. त्या भगिनीला कोणी ना कोणी शेजारीण वा कोणी नातेवाईक येऊन विचारेल की बाळ नाही झालं, तर वाईट तोंड करून ती सांगते, माहित नाही देवाच्या घरी काय कमी पडलं. म्हणजे खूप दुःखी असते. मग ती जी तिला इंजेक्शन द्यायला आली आहे ना की तुला मूल असायला पाहिजे होतं, मग ती तिला सांगेल की त्या अमक्या तमक्या गावात जाऊन औषध घे म्हणतात, त्यानं मुलं होतात. मग ती तिथे धक्के खाईल. तर पुण्यात्म्यांनो, शेवटी ती भगिनी मरण पावते, संतान काही होत नाही. ह्या काळाच्या जाळ्याला समजून घ्या. मग तो काय बनवतो हा काळ? कारण तिची इच्छा हीच असते की माझं मूल असतं, माझा मान राहिला असता, अशा प्रकारे. मग तिला काय बनवतो हा काळ? भगवान पुढच्या जन्मी तिला कुत्रीच्या योनीत पाठवून देतो आणि मग म्हणतो, घे आता पूर्ण कर, कसर काढ तुझ्या संतान उत्पन्न करण्याची. 8 पिलांना एका वेळेस जन्म देशील आणि पुढच्या जन्मात मग डुक्कर बनवेल. 12 एकत्र उत्पन्न करेल. घे, कर किती करायचे ते उत्पन्न. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या ह्या ज्ञानाला समजून घेतलं पाहिजे. अर्ध संकट दूर होईल तुमचं, जे अर्थहीन टेन्शन घेऊन बसत असता इथे. काही शिल्लक राहिलेला नाही. आणि जर तुम्ही एक पुत्रच प्राप्त करून आणि त्याच उद्देशाने सर्व काही मानत असाल, तर ही तुमची तत्वज्ञानहीनता आणि काळाचा प्रभाव आहे असं समजा. तरीही परमात्म्याची इच्छा असेल तर तुमच्या ह्या समस्येचं पण निराकरण होईल. मग काय सांगतात? परमात्मा म्हणतात, आवत संग ना कोय जात संगाती, क्या भया दर बांधे हाथी. आता राजाला सांगतात, राजे लोक आपल्या किल्ल्याच्या बाहेर हत्तींची लाईन बांधून ठेवत असत.
शेकडो हत्ती बांधून ठेवत असत, आपलं प्रभुत्व दाखवण्यासाठी की कुठल्या राजाचा दूत फिरत असेल आणि तो बघून जाईल की ह्या राजाजवळ तर शेकडो हत्ती बाहेर बांधलेले आहेत, तर इतक्या हत्तींना आपल्या दारावर बांधून हत्ती तो राजा आपल्या समर्थतेचं प्रतीक मानत होता. आता परमात्मा त्याला म्हणतात, अरे भोळ्या प्राण्या, आवत संग ना कोई जात संगाती, आवत संग ना कोई जात संगाती, क्या भया दर बांधे हाथी. दर म्हणजे दरवाजात. कह कबीर अंत की बारी, हाथ झाड़ जैसे चला जुआरी. ओय होय. जे तुम्ही अशा दलदलीमध्ये फसलेले आहात पूर्ण जीवन, बंगला गाडी बनवता, मोठमोठ्या फॅक्टरी बनवता, भगवानाची भक्ती करत नाही, ज्याला जे मिळायला हवं होतं तो कोणी शेठ बनलाय आपल्या पूर्वजन्मीच्या संस्कारांमुळे, शुभकर्मांमुळे, कोणी चांगला राजा बनलाय, कोणी मंत्री मुख्यमंत्री बनलाय, तो पण आपल्या पूर्वजन्मींच्या शुभसंस्कारांमुळे. आणि जर त्याने सद्भक्ती नाही केली तर अंती त्याची अशी दुर्गती होईल जशी जुगारात हरलेल्या जुगाऱ्याची होते. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951, 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951, 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.